श्री दुर्गा सप्तशती. ओम नमो देव्य महादेव्य शिवाय संतत नम नम प्रकृते भद्राय नियत प्रणात समताम. देवीचे पाच मंत्र. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशम देहि दिशम देहि सर्व बाधा प्रश्नम त्रिलोकेशाखिलेश्वरी योमयम तोयम कार्यम अस्मत् व्याधी विनाशनम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व बाधा प्रश्नम त्रिलोकेशाखिलेश्वरी यवमयम तोयम कार्यम अस्मत् वैरी विनाशनम पुत्रम देहि नरम देहि सर्व कामांची देहि रूपम देहि जयम देहि यशोम देहि दिशोम देहि. श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्म पवित्र स्वाश्वदनं कंठाटोपी च माला दंडकं मंडलधरं कंटाकारक रक्षकं त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय जागरणा परत पराकल्पना कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्य जय 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 पुरम पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामा निवाशा सर्व साक्षी करुणाराया भक्त जनताराया तुरुपेटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तोची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधातो इंद्र तू अष्टदिक्पालक समग्र तूच रूपेंटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझं लागे आले बघ आधी माझ्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेसा वेदांचे तर्कशास्त्रे शास्त्र विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केव्हा आपुली स्तुती सहस्रमुखी निचिती शिमला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मज समर्था कृपा कटक्ष दिनाता दासाकडे पाहावे. आता येतो की प्रार्थना अना विजय आपल्या मना कृपा समुद्र श्री जय सदैव पाप तापा निधन्य सर्व जाव निरसन योह लोकी सकदोन परलोक साधन करावे दुस्तर अभाव सागर याचे पावा पैल तीर तो ना मंत्र प्राप्त ओमजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती भुली नाना वादो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे माझं सुख साधन ज्ञानावर प्रकटपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा असमाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे निसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना मनाते सदा साधू समगाम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम सुगम दुर्गम जोपंत यावारी वर्तता न पडप्रांती चिंता अंगी न्याव्या सत्यता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबून तुके दया वरदान कृपा करून समर्था आसोन या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेसी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. देव्य कवचम ओमाश्य श्री चंडी कवशम ब्रह्मा ऋषी अनुष्टुम छंद चामुंडा देवता अग्निसोक्तमांतार बीजम दिग्धवंत देवतास्तवम श्री जगदंबा प्रीताते सप्तशती पाठागतने जपे विनियोगम. ओम नम चंडिकाय मार्कंडे वाच अतिगुह्य संसारी मानव सर्व पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा ब्रह्मवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने. प्रथम शैली पुत्री ते द्वितीय ब्रह्मचारी तृतीय चंद्रघंटा ती कुस्मांड चवती असे. पंचम स्कंद माता ती षष्टकात्यानी असे. सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा. नवमम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी. हे सर्वज्ञाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नित जळता कोणी शत्रू निखळे तारणे. विषम संकटा माझी भरत शरणागत न त्याचे होतसे केव्हा अशुभरण संकटी. विपत्ती नदी सेडोळा शोक दुःख भय नसे. ज्या भक्त स्मृती देवीची पावे श्रेय स्मृती तो. देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तुझा मुंडा वाराही महिषासना. ऐंद्रिग समारूढा वैष्णवी गरुडसना. माहेश्वरी वृषारूढा कौमरी शिखवाहना. लक्ष्मी पद्मसना देवी पद्महंस्ता हरिप्रिया. श्वेतरूपाधरा देवी विश्वरी वृषवाहना. ब्राह्मी हंस समारूढा सर्वभरण भूषिता. माता समजदायशया सर्व योग समन्विता. भूषणी शोभती त्यांना रत्न नानाशी शोभित. क्रोधयुक्त समस्तया रती शोभती देवता. शंकर शक्ती हला निमुसला युद्धम. खेटक तोमर आणि परशुपासा आणकी. कुंत त्रिशूळ आयुध्य शारंग गादी महानते. दैत्यांच्या देहनासाशी भक्त यावय द्यावया. देवतांच्या हितासाठी देवी शस्त्र धारिते. नमस्ते महारोद्रे महाघोर पराक्रमे. महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी. पाहता भय शत्रुशी देवी गेमच रक्षतु. पूर्वेशी आंध्री रक्षाया अग्नि देवता. वाराई दक्षिण दिशे नृत्य खणगधारिणी. वारुणी पश्चिम दिशे वावे मुग्रवाहिनी. कोमरी उत्तर दिशे विषण्णी शूलधारिणी. ऊर्ध्व ब्राह्मणी रक्षावी वैष्णवी अदवासिनी. दश दिशा रक्षायशी चमुंडा शोभाना. पुढे पुढे अजय रक्ष विजय रक्ष मागुनी. अजितवाम भागाशी दक्षिणे अपराजिता. उदत्ती नाशिका रक्ष उमा रक्ष तू मस्तका. मालाधारीला लाटाक्षी भ्रुकुटीशी यशस्विनी. त्रिनेत्र त्रिभ्रुमदेशी यमघंटाती नासिका. शंकिनी चक्षु मध्याशी कानाक्षी द्वारवासिनी. कपोलकालिका रक्ष कर्णमूलाशी शांकरी. सुगंधर नाशिका रक्ष उत्तरेश्रेशी चर्चिका. आदरामृत कला जिवेलता सरस्वती. दंत रक्षावी कौमोरी कंठदेशाशी चंडिका. घाटीशी चंद्रघंटाती महामायाती टाळूशी. हनुटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला. ग्रेवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशाधनोदरी. नीलगिरवा भयंकंठा नली कनल कुंभरी. स्कंदाशी खंडंगिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी. दोन्ही हाताशी दंडिनी रक्ष अंगुली अंबिका. शुलेश्वरी नखा रक्षो कुक्ष रक्षो कुलेश्वरी. स्तन रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी. हृदय ललिता देवी उदर शूलभारिणी. नाभिशी कामिनी रक्षो गुहे गुहेश्वरी तथा. पूतना काली कालिंगा गुदा महिष वाहिनी. कटिभाग भगवती टोंगळे विद्यवासिनी. रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला. घोट्याशी नारसिंह ती पादपृष्ठ तेजासी. श्रीपादांगुळी रक्ष तळवे तळवासिनी. दृष्ट कळायला नखाशी केशाशी ऊर्ध्व केसिनी. रोमकूपाशी कोगुरी त्वचा वागेश्वरी तथा. रक्तमजवासा वसामास हाड मेधाशी पार्वती. अंतराशी कालरात्री ती पिताशी मुकुटेश्वरी. पद्मावती पद्मकोशा कपाचुंडामणी तथा. ज्वालामुखी न कदेजा अवैद्य सर्व संदिशी. ब्राह्मणी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा. अहंकार मन बुद्धी रक्षवे धर्मधारिणी. प्राणपान रक्षानाशे समान ध्यान रक्षणा. एक वज्रहस्त देवी प्राण कल्याण शोभना. रस रूप गंध शब्द स्पर्शिशी देवी योगिनी. सत्वर तम गुण रक्षो नारायणी सदा. रक्षाय शिवाराई रक्ष धर्मेसी वैष्णवी. यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्ष चक्रिणी तिदना. इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके. महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी. पंताशी सुपंता रक्षो मार्गक्षम करी तथा. राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वसिद्ध. रक्षविनासे स्थान कवचिनच बोलिला. रक्षवे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी. शुभेच्छांतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे. कवच स्मरून जावे तेथे जाणे असेल की. अर्थ लाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय. अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित. परमेश्वर तुला लाभे तो बुधारी. निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय. त्रैलोक्य माझी जो तो पूज्य कवचाने सुरक्षित. दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे. त्रिकाळ संधीच्या वेळी वाचवे भाव ठेवून. देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय.
आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नासती व्याधी साऱ्या मातकोड आणि मुगरी स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नासती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नासती तेल देवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षाच्या राघोरा डाकिन्याच्या महाबाला ग्रहभूत पिचास जे यक्षगंधर्व राक्षस ब्राह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैराधिका कवच हृदय ज्याच्या पाहत पळतिता होत असे मान्य राजाशी सते यश आणतो यश वाढे तयाचे आकृती मंडित भूतळी जपो शक्ती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर दोवरी संतती नादते त्याची पौत्र पौत्र तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा भय सुदुर्लभ जे नित्य ते भक्त साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देव्य कवचम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम आश्य श्री अर्गला मंत्र अर्गला स्तोत्र मंत्र शम विष्णू ऋषी अनुष्टुम छंद श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रत्याते सप्तशती पाठागते जपे विनियोग ओम नमः चंडिकाय मार्कंडे वाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते जय त्वदेवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमस्तुते मधुकैटवहंते विद्युत रात्री वरदे नम रूप जय शैदेवी नास श्रेष्ठ विकार हे महिषासुरहंती हे भक्ताशी सुख दे नमो रूप जय शैदेवी नास श्रेष्ठ विकारे रक्त बीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूप जय शैदेवी नास श्रेष्ठ विकारे शुंभ निशुंभ धर्मासी मर्दिनी देवी विक्रमाद रूप जय शैदेवी नास श्रेष्ठ विकारे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूप जय शैदेवी नास श्रेष्ठ विकारे ऐचिंत रूपचरिते सर्व शत्रू विनाशिनी रूप जय शैदेवी नास श्रेष्ठ विकारे निष्पापकारिणी चंडी वंदितो भक्तीने तुला रूप जय शदेवी नास श्रेष्ठ विकारे भक्तीने स्तोत्र जय गाती चंडिके व्याधी नासिनी रूप जय शदेवी नास श्रेष्ठ विकारे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूप जय शदेवी नास श्रेष्ठ विकारे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जय शदेवी नासशिष्टिकारे द्वेषी नासुत जय माझे मज लाभो महाबळ रूप जय शदेवी नासशिष्टिकारे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय शदेवी नासशिष्टिकारे देव दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूप जय शदेवी नासशिष्टिकारे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत असो जन रूप जय शदेवी नासशिष्टिकारे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागत रूप जय शदेवी नास षष्टी विकारे चतुर्भुज चतुर्मुखे संस्थिते परमेश्वरी रूप जय शदेवी नास षष्टिकारे विष्णू करी नित्य स्तोत्र भक्तीने देवी अंबिके रूप जय शदेवी नास षष्टिकारे हिमाचल सुतनाथ गातसे परमेश्वरी रूप जय शदेवी नास षष्टिकारे इंद्राणीपती सद्भाव पूजित परमेश्वरी रूप जय शदेवी नास षष्टिकारे प्रचंड भूदंडाचे होत निर्गव दानव रूप जय शदेवी नास षष्टिकारे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतू रूप जय शदेवी नास षष्टिकारे मना सारगी पत्नी संसार सिंधुधारिणी मनोहर लाभावी कुलवाल सहचरी हे स्तोत्र आदी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फळ लाभे सवे प्रचुर संपदा श्री देवी अर्गला स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ क्लिकम स्तोत्रम ओम अश्य श्री क्लिकम मंत्रशम शिव ऋषी अनुष्टुम छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीठाते सप्तशती पाठागतने जपे विनियोगम ओम नम चंडिकाय मार्कंडे वाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्य लोचना श्रेयन प्राप्ती निमित्ताय नमो सौमार्गधारिणे अभिक्लिका सवे हे महास्तोत्र कळो पुरे मंत्र सिद्धिताया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटना सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्रासी देवी सिद्धार्थ देत असे न मंत्र न तंत्र नको साधना अनकी जपाविना फळायती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लघु शंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र एकची जपता पुरे समाप्ती नसत पुण्य गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी सप्तशती जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवी सर्व वावुनी प्रसाद सेवनी तिचा क्लिकम नाम या कर्मा शिवप्रोक्त सुमंत्रे ऐसे क्लिकम साधुनी वाचे सप्तशती पार्शाद तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी बाई नाकोटे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू चुको त्याचा मोक्ष त्याला मरोनी क्लिकम निष्कल्कम हे जाणून पाठ हा बरा दोष न राहती कोणी फळे सप्तशतीता सौभाग्य श्रेयामध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र असे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वर प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्यजीच्या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष श्री तिला काबुलती जन श्री देवे क्लिकम स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सुक्तम ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मसूत्र करी तिचे श्रद्धा प्रेम लावून महामायास्तवी असे ब्रह्मोवाच तू स्वदा देवी वष्टकार शरात्मिका
सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मंत्रात्मिक स्थिता बिंदू रूप अर्धमात्र अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तू सुवद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रासी जना बुधभावकारी तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपाये महादेवी महासुरी प्रकृत तू सर्वांची गुणत्रय भावेने कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्धी बोधो लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खंडगधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चापसरे देवी भूषुंडी परिगायुतम सौम्यं सौम्यं तरा माझी तू सौम्य अति सुंदरा परापरावरी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्य तुझी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ती सवयासी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक समार्थ निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मद विष्णूशी मायतो शंकर प्रल्हादी तूचा आदर त्याशिव सर्वधारे तुझ्या स्तोत्र ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसते करावे मोहित याशी दुर्दश्य मधु कैठवा जगदीश्वर श्री विष्णू जागावी देवी सतोर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्तम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गे नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कैसी मधुकैट बनाशतो सुरतम समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोगहम ओम प्रथम चरित्रश्यम ब्रह्मा ऋषीम श्री महाकाली देवता गायत्री छंदम नंदा शक्ती रक्तदंतिका बीजम अग्निस्तवम ऋग्वेदम स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यार्थे प्रथम चरित्रे जपे विनियोगम ध्यानम खडंग चक्र गदानी चाप परिगा शूलभुषुंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारकी कांती पाददशका सेवे महाकालिका नाशाया मधु कैठवास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नम चंडिकाय ओम ऐं मार्कंडे वाचे सुरेतने सावर्णी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेनी मन्वंतराधिपा सावर्णी सूर्यपुत्रांचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी सर्वोच्च माझी चैत्रवंशी भूपती सुरत नाम महाराजा समस्त सिद्धी मंडला पुत्रास म्हणतो राजा प्रजापालन तत्पर कोलाविंदासी वैरानी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कोलविंदासी देत्यानी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला संभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैराने भूपती क्षीण झाला अमत्य बली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सैना बल लुटोन या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊन अश्व सारतो दुर्दैव लपोपाये जातसे घोर काननी अश्रममेधा मुनींचा सकै विसावली शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी अपूर्वजाची ती राजधानी नसे मज सत्ताच्या जवळ दुष्टते वृत्त पीडक छळता जन मृतांशी कोण वारिल त्याका माझा हाती शूर पुष्टक आहे त्याची गती असे माझ्या सत्तेचे होते ते राज्य असतील की शोकाष्टारित माझे द्रव्य हाती तयाची मौजेत लुटता सारे त्याची जाईल काय ते सुरत चिंता वावणे दुखी सोबत त्यावन मेधाच्या अश्विमी पाये आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपतिता सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नुप्रा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करून चित्त हदगद त्यासी बोलिला हृदयगत्यासी बोलिला वैश्यवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरे धन नारी पुत्रहीन आता कोण पुसे जगे विश्वघात की जे झाले बांधव लुटते धना दुःखीस्त मी वना आलो गृहप्रदात नाकळे असेल सुंदरी कैसी पुत्र सोजन संपदा वंचन मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजूवाच श्रीपुत्र धनजय वनवासाची कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलत जे काय सत्य ते रुचले मन माझे नावरी हे करावे काय ना सुजे पितृस्नेह नसे पुत्रा धनीची छळती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मी वैरी जाळे काढले मज बाहेर माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगत न कळे ममता कैसी जडली चित्ती माझी आपाषाण हृदय राप्त न भुले करू मी कसे मार्कंडे वाचे मेधा मुनींच्या सेवेची आले जुळून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी वैश्य समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावे आदरी वैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाभता असते राजवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी आम्ही पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमत सर्वांगी ममता माझ्या गत राजाची असव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढलेला हा वैश्य दुःखी असे ते स्वाजन तक्त राहून ममता याची ना तुथे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषुक्त जी कळून झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही
नकळे घेरो लोकसे इवे कहीने की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषीवाच भाग्यवंता समस्ताशी गळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयाची चवी ऐसी जनांतरी दिवारात्री कुणी भोगे विवेकी नर त्यामध्ये सुज्ञातपूर्वक भोगे विषयागी मानव पशु पक्षी मुग्र तैसे भोगती विषय नर विषय नर नर नारी परी स्वख्य भोगती पशु पक्षी स्वयं सुधा तृषयासी परिमोहित चित्तये पिलांसी आदो न देती कळुनी मोह असा आपणा प्राप्त जे काय भोगाय दीर्घ काळती मानव विच्छिती पुत्रा पशु पक्षी विच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी ते हिन मोकळे चराचर माया पाशी बांधली दृढ जैसे योग निद्रा मायात तेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविती पाऊले तिची भक्तांशी वर मोक्षाचा प्रसन्न तसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासाठी हेतू सर्व बुद्धशी प्रेरिका देवी सनातनी माया परविद्या अतर्के जगदीश्वर विष्णूची महा लक्ष्मी सुसोविका विश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाये देवी कळवा मा जगीती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून येते सारे ऐकू विच्छित मनन मन ऋषीवाच जगद्रूपी नित्य रूपाती देवी विश्वव्यापका देव कार्य सिद्ध व्हावया जन्म जन्म घेत असे अरूपा धरून रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसन कर्णमळातून त्याचा मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी माया भय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे आधीश्वरीची विश्वासी धारण करी विश्व संसार पाळून सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावाय नाही तुलनेसी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पावनी जागा नावाय त्याला जो योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावून महामाया सवी असे ब्रह्मवाच तू सोदा देवी वष्टकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मंत्रात्मिका सीता बिंदू रूप अर्धमात्र अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रासी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपाये महादेवी महासुरी प्रकृत सर्वांची गुणत्रय वावेने कालरात्री महारात्री मोहरात्री तू तारुणा तू श्री तू विश्वरी ती ह्रीम तू बुद्धी बोध लक्षणा लज्जा पृष्टी तुष्टी शांती तो क्षमा खडगधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चाप सरे दरे देवी भुषुंडे परिगा युद्धम सौम्यम सौम्यम तरा माझी तू सौम्याती सुंदरा परापरावनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यतेची शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवायशी सूत्र होईल थोडके सृष्टीपालक साता निद्राधीन तुझ्या गुणी नसी सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी मायतो शंकर प्रलयादिसा तुझा आधार त्या शिवा सर्वदारे तुझ्या स्तोत्र नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वदरी प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दश मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागावी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन ऋषिराज तमाधिष्ठित तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते दवासी नेत्र नासिका हृदय भाऊ श्री वक्ष विष्णूचे निघाली तेथून देवी ब्रह्मसन्मुख झाली ए कारण जलामध्ये शेषशयनातून योग इंद्रितून उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैटवधूर आत्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोध रक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ विचिती उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याची बांधला 25 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाई मोहित दैत्य मनती विष्णूशी वर मागा मनुस्मिता श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्पान वादनी द्यावावरी तुका हा दुसरा न लगे मज ऋषिवाचम धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णू श्यामा वदावे जलनाजिते ऋषिवाचम तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिरे गे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रगटली असे ऐक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐम ओम श्री अच्युतविरचिताय प्राकुद्भावार्थ टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सैन्याशी करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रशम विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंबरी शक्ती दुर्गाभिजम वायुस्तमम यजुर्वेदम स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रथाते दुर्गा चरित्रे जपे विनियोगम ध्यान ओम शोभ्यक्ष गदानि शक्ती परशु घंटा धनुष्य कुंडिका शोभे अंबुज खडंग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापास सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नना सेवे मी महिषासुरपहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना
ओम ह्रीं ऋषिवाच देवदैत्यामध्ये पूर्वी शतब्दर न झाले. महिषासूर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसैन्याशी जिंकले. महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला. पराजित देवता गेल्या प्रमास करून पुढे. शिव विष्णू जे ते होते विराजित सुरेश्वरे. महिषासूर दैत्यांचा सांग ती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका. महिषासूर गांजुनी स्वयं झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीशी फिरती हिन दिनते. मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत. नासाय दैत्य आयसा तो सांगा साधन शक्य ते. देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते. क्रोधरक्त क्षणी झाले प्रकृती ताठल्या भाऊ. चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातून. ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पावून उद्भव. एकत्र झाले सारे पर्वतकार उज्ज्वल. प्रज्वलित तेज व्यापल्या सर्व दिशा. देवता पाही नेत्री तेजाशी तुलना नसे. तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा. व्यापले ते त्रिलोकाशी शिव तेजजीचे मुख. यमराजाची हस्ते केस डोईस वाढले. महातेजे श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून. चंद्र तेजते निस्तन दोन्ही. इंद्र तेजातून. कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे. पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या. करंगळ्या वसु तेजे कुबेराचे नाशिका. प्रजापतीचे तेजे वाढले जात देवीचे. अग्नि तेजात त्रिनेत्रे संदेशी प्रकृतीची. कानवायूतून झाले मिळाले देव तेज ते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप भावली. होता दर्शनी देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकदर शंकरे. एक चक्र हरी देवी आदरी अंबिके प्रती. वरुण शंख देता आहे शक्तीचे दान अग्निदे. दिला धनुष्य वायूने भाते दोन शरासवे. ऐरावताचा घंटा वज्रवतातून दिले. सहस्र नेत्र देवीशे भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देक मंडलू. रोमरोमी महातेजी सूर्यदेवी भवानीची. प्रदीप्त डाल कालाने तलवार दिली तिला. शिर सिंधुहार वस्त्रेले कुंडल चुंडामणी. देयकडे अर्धचंद्र दे केऊर बावशी. नूपरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी. मुंद्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुळ्यामध्ये. निर्मळ फरसादे विश्वकर्मा सहस्रतो. अष्ट अभेद्य कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षाशी सर्वदा फुलायसी जे. सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये. हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसवयस्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी दत्ता महानाग शेष दे नाग हारतो. अनन्य देवता देते अष्टशस्त्रादी भूषणे. ऐशी सन्मानली देवी अनन्य देवतांनी. उच्च स्वर अट्टासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी. आकाशी शब्द उठला भरले नव त्यागुणे. गगनी नाद मावेना नवैसान वाटले. ईश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला. कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्ती भावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोक शुद्ध वाहूने उठले सज्ज दैत्य. सुसज्जित दैत्य सैना सामोरी धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे काय झाले. सिंहनाद जयते झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेजे ऐशी देवी दिशेतया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी जळ केशर व्याकुळ सप्तपाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुदंडाची देवी दाही दिशा दशे. प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची आदिते. अस्त्र प्राणानी दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासुर सैन्यांचा चक्षुर तो अधिपती. करी शस्त्र वर्ष तो चामर सैनिका सवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तोलड. 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महाहनु. तीक्ष्ण रोम असे लोम 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कळ तोलडे. गजास्वी 1 कोटी ते घेवनी परिवारित. 5 अरब रथींचा भिंडार स्वामी तोलडे. सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी महिषासुर ध्यासवे. ससैन्य करी युद्धासी हाती रथ हयातुनी. तोमर बिंदी पाळ शक्ती फरसा खडंग मुसळ. पट्टीशाली अस्त्र शस्त्र प्रहार करती खळ. वदाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर. घेरली देवी दैत्यांनी चालली युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती. फेकती पाश ते काही मारिती खडंग कोणीती. उद्योग सर्व दैत्यांची दुर्गा देवीस मारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्र तोडीते. थोडी थकली नाही मुखमला नसे जरा. शस्त्र मारी दैत्यांशी स्तविती ऋषी देवता. वाहन सिंह देवीचे वनात वनवास सारनाथ असुरा मारी विचारे भय सोडून. निश्वास सोडता देवी सहस्र गणत तक्षणी. सहस्र होऊन दैत्य शस्त्र मारिती रणी. फरसा बेंदी पाळाने खडंगपट्टीशी घेऊनी. सामना घेती दैत्यांचा शूरवीर शूरवीर विलक्षण. निर्भय देवीचे निते वधूनी असुराजना. नगारे शंका आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूळ गदा शक्तीने खडंगाने असुरावरी. देवीशी हर्षवयाते मुदरगड ठोकती गण. भयंकर घंटनादे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबला. ओढली बांधुनी पाशी मारून तलवारती. करी द्विधा असुरासी गदा घाव कुणावर. लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ. शुलाने फाटली छाती शिवलोळे
भूमीवरी वाहन वर्ष करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पीडक दैत्यांचे गत प्राण कलेवरी मधुनी तुटले कोणी कुझंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी ऐसा वीर धडाची राहिला जरी तो शस्त्र गवनी रावे देवी शिवत खेळण तुटले देह दैत्यांचे एक मंद वाद्य ऐकुनी नाचते रणरंगी ताल सुर धरून खडंग शक्ती हृष्टी हाती असंख्य धड धावत देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हाती अश्व तुटले वाहिले रक्त भूमीशी चालणे नुरली जागा रक्ताची पाठ चालली अरण्य जळतो अग्नी दैत्य सैनात सिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली विंदन जळते तैसे दैत्य गेले मरोन लागले आराशी प्रेतांच्या रणंगण भयंकर आळा हळवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच बदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशे आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युतीर्चिताय प्राकुर्भावार्थ टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीयाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुरे वदला धन्य दुर्गा महाबली ध्यानम ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तलिप्त पयोधरा जपवटी विद्या अभित्रिवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भालावरी चंद्रमा शोभे डोई धरून रत्न मुकुटा देवी नमो पाहि मा ओम ऋषिवाच नाश पावोनी दैत्यांचा चक्षुर दैत्य क्रोधत धावोनी आला पुढती वदाय देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरे जैसा जलवर्षाव होत असे देवींनीच बाणाने समस्त बाण तोडले दे त्याचे सारथी अश्व अनासायच विधारले धनुष्य ध्वज तोडून बाणे बिंदोनी त्या काळ्या अंग प्रत्यंग केला सेनापती तोरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ अश्वादी मुकला सारथी सेवका तलवार मारली वाळी सिंहासी घाव तो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागती तुटली दैत्यांची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडल सूर्यासमप्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चुक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावून देव पीडक दुर्जन हातीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवी महाबल ऐसी हुंकार करता तोरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवी शिशूला मारित बाणाने देवीने तोही खंडोने टाकला तोरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडवून या बाहू युद्ध सुरू झाले दोघे बळ लाविती दोघे हत्तीवरून आले तेव्हा महित भयंकर प्राणाने मार देती परस्पर नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी शिला वृक्षादी महाराने उदग्र देते तो असा देवीचे हातून मेला चपेटाने कराल तो गदेने उदत्त मेला बाणाने तांबरा अंधक बाष्कळा बिंदी पालाने मारी देवी दक्षिण त्रिनेत्राने त्रिशूळाने उग्राश्य मारला तोरे उग्रवीर्य महानु दैत्य तेही विदारले बिंडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्य बाणांना नाश झाला सैन्यासार्थ ऐसी रेड्याचे रूप घेखळ महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासने उदाडा देत कोणाशी खुरांनी मार देतच पुष्ट सिंगे कुणा मारी वेगाने मारिती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी तराशाई किती झाले देवीचे गण तक्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा आंतरिक क्रोध दाटला महिषासुर तोषाने पर्वत उचली तोरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी ओरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणक्षणी पुच्छाने उडती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हाल चालीने नासती मेघ मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध दैत्यांशी पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तया गुणी रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडंग हाती असे दिशे ढाल तलवार देवी ती घेऊन गाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या शुंड त्याचा महाबली खडंगाने अंबिका तोडे झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोक त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरले फिरती जन सुरभी पिऊन आंबा अमृतवनत पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोमत्त दैत्य गरजे शिंग मारून पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तष्टती सुधा देवी वाचा श्रय प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणही न गरजतील सुरेश्वर शिवाच
ऐसे बोलून ती देवी डावी पायामध्ये कंठाशी लक्ष्मी त्याचा सुलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे. नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्यांचे महिषासुर मर्दिनी हाहाकार झाला. दैत्यसेना पळे भय. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासते. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अचित विरचिताय प्राकुद्भावार्थ टीकाय. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य. तृतीयाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली. देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालब्राजी कटाक्षे हरिकुरभेदा चंद्रभाली जेशी शंखा चक्र कृपाना त्रिशूळ कराधराधारी नेत्रत्रयासी सिंह स्कंदादिरुडा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जय. घ्यावी दुर्गा जय ख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धी सिजे. ओम ऋषिर्वाचम. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी. शक्रादिदेव नमन नमन लील होती भारी. लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने. देवी स्तोत्र करती सुरम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती. ते देव सर्ग भुवनी जिचे विभूती. जी पूजनीय ऋषीदेव जगंजनाला. हो तेच नमितो हितता आम्हाला. ठाव प्रभावनाजीचा भगवंता. ब्रह्मा शिवा नवद्वेनित स्तोत्र गाता. ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा. वाहो विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यवंत सदानंतरी भाग्य लक्ष्मी. पाप्य अभाग्य सुहर्द सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलांतरी लाज ऐशी. पाली जगास नमितो तिचे आपदासी. नावर नवे तो दिय रूप अचिंत्य ऐशे. तेश्वर्य जय असुर नाशक थोर जैसे. जी देव दैत्य समरी सकलात शूर. चारित्र्य अद्भुत कसे स्तवू मी अपार. तू एक देवी त्रिगुणात्मक वैष्णवूळ. नेने हरिहर तुला नचतो दोष धूळ. आधार तुझ सकल जग दंशभूता. अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता. स्वाहा स्वरूपा तुझे तव नाम घोषे. यज्ञात होती सुर तृप्त त्वदीय श्वासे. श्रद्धात तृप्ती पितरा तव कारणाने. तेने स्वदा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधन चित महावृताचे. तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे. अभ्यासती मुनी दया निगमापथाना. विद्या परा तुझो सनच अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द रघु यज्वानी सुसाम छंदा. ऐश्वर्य षष्टत्रय श्रुती धनधान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषिक याती. पीडा निवारकासी तूच भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा. नौका त्वदीय बलतारी प्रपंच बाधा. तू कैठव भारी हृदय तव वच्छ चिन्हा. गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान. विच्छा सुहास अमला शिशुपूर्ण बिंबा. लावण्य कांती कनका सुकुमारी आंबा. पाहोनी क्रोध चढला महिषासुराशी. केला प्रहार नवला वह माता ऐसी. चंद्रानने भ्रुकुटी क्रुध तुझ्या वयान. नापा ज्या पाहता महिष तोनच सोडी प्राण. भील काळ ही जया बघता मुखाला. पाहून तोनच विनाश तरी खळाला. संतुष्ट तू तर जग हितलाभ होतो. क्रोध तुझ्या अमित वंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रतय दिवे दिशेत वलोचनासी. तो मारिले सहखळा महिषासुराशी. तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्याचा. लाभे यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्याचा. श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य. धन्यत्व पावती जगी मिळोनी श्रेय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म. ते भोगती तव कृपयुक्त स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण कीर्ती. त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझे निहोती. नामे तुझ्या भय हर भवपीडितांचे. तू बुद्धी तेजाने जगती हितुच्छुकांचे. दारिद्र्य दुःख भय हरिणे एक तुची. सरोपकारिणी भिद्रावळी ते तुझेची. पावत सौख्य जन या शुभ कामनेने. तो मारिसी खळजनारणी थुर देणे. ते नरकगामी भव सागरी मुक्त वाया. दैत्य जनावदसी तू सदैव रणाया. त्वदृष्टीपात जरी जाईले विश्वसारे. संहारसी असुर तू तरी शस्त्रभारे. स्पर्शे पवित्र रिपु होऊन उद्धारावा. हा भाव तो तव मनात येथे असावा. पाहुनी खळंग त्रिशूळाची महान दीप्ती. अंधत्व येना असुरा बल कोण नेत्री. चंद्रानने तव सुदर्शन जात ज्याच होते. अंत्यत्व येईल तयास कसे तरी ते. दुष्टा पराभूत करी तव देवीशील. लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल. निर्गव होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने. तू जिंकी रूप करणार प्राणे. लावण्य सुंदरी जिला रिपुकापत आहे. गे थोर कोण तुझवनी जगात आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी. ऐसी तू एक वरदायिनी दिव्य नारी. संहारली हरिदळे त्रैलोक्य शाते. त्यास स्वर्गपद देशी विचारवंते. आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले. माते तुला नमन ठेवून पायी भाळे.
शूलाने रक्षे देवी खडंगाने रक्षा अंबिके रक्ष धनुष टंकारे घंटाध्वनी करोन्या पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके अम्मा त्रिशूळ घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयंकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जे रूपे आमुचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खडंग शूळ गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तू असदा ऋषिवाच जगन्माता महा दुर्गा स्तविली ऐशापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मनी जे इच्छा मागावर तो मला देव वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू आरणी तरी द्यावे आम्हा काही विच्छिसी तू महेश्वरी आठवी तास भेटावे सौख्य हो नाम धारका संकट निस्तारावे गे गातीचे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवताया अंबे तो प्रसन्न वदने प्रसन्न आसने सदा ऋषुवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाळी जगतिदा तास्तु वर देऊनी झाली गुप्त तिथे नुप्रा त्रिलोक हिता करीती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर पुढे देव हितासाठी निशुंभ शुंभ नाचली गौरी पासून गे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षाय प्रकटिती पुन्हा पुन्हा ह्रीम ओम श्री अचित विरचिताय प्राकुद्भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थ अध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवी शिस्तविती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे विनियोग ओमाश्य श्री उत्तरचरित्र ब्रह्म ऋषी महासरस्वती देवता अनुष्टुम छंदम भीमाशक्त्यम भ्रामरी बीजम सूर्यस्तमम सामवेदम स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यार्थे उत्तरचरित्रे पाठे विनियोगहम ध्यान ओम घंटा शूलहालिनी शंख मुसळा चक्रधनु सायका हस्ताब्दी धरुणी शरदशी जसी कांती मनोहारिका गौरी देह समुद्वाम त्रिजगताधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा ओम क्लीं ऋषिवाचम पूर्वी शुंभोनी शुंभाने हरविला शशीपती त्रिलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदतय हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढित अपराजिता देवीचे देवास्मरण आले आपत्तिकाली स्मरता मज निश्चित लावणे देवीशी असा देवांशी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमान महादुःखी स्मरती देवा अंबिका आठवणीवर आलागी संकटी सोडविन मी देवता चिंतून यायच्या हिमालया गिरीवरी भगवती विष्णू माया स्तविती मन लावणे देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यवंदन रोद्रशी गौरी रात्री नमो नमः ज्योत्स्थनमय चंद्र रूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः दुर्गा मातु दुर्गपार तू सार सर्वकारिणी ख्याती अनेक तू कृष्णा धर्मेशी नित्यवंदना अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणाम नमो ये जगद्धारा कृती देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई चेतना म्हणवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची इंद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शुदा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये क्षमा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझ जाती रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये शांती रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ मध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी
नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे स्तविती जिला सिर जियेस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हाला पदा कदापिही उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सूर प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरता जनी आम्हा नरा विपदा कदा कुणी. ऋषिवाच देवतास्तविती होत्या जान्हवी स्नान विचुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजाचा दक्षिणी विचारिते ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे हे गाती शुंभाने तुझे लेखले पराभूतनी शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वती पासून तेथे अंबिक उद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काली झाली हिमाचलावरी खाती पावली कालिका भाऊ शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंडते पहाती अंबिकेच्या लावण्य देवेष्टेशी जावनी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी नसेल पाहिले कोणी कोण कोठली शोधके असुरेश्वर तू शूर तू सती भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र पाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी तू स्वयं मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझे असदनी सुदेव शोभती पारिजात तर श्रेष्ठ अश्व उच्च श्रवात वा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंसयुक्त हे शोभे हिमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला किंजलकिनी युगनमाला सागाराने तुला दिली कांचन श्रेवीचे छत्र होते वरुणाची घरी प्रजापतीच्या पासी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांती मृत्यू शक्ती सागरातील रत्नजे वरुण पाश तो आज निशुंबाजवळी असे अग्नी शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्यांश सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नुपुरा कल्याण माहिती देवी नोहे प्राप्त तुला कशी. ऋषिवाच ऐकून चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यांशी शुंभ सांगेता यात होता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाययोजनी आयसा आणावे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत जास्त मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूतवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेसित त्याचा आलो जवळी तुझ्या अवयात सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐसा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशव्रती मज देवता यज्ञ भागाई मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोक्य रत्न जय श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वांची ऐरावत जिंकिला मी इंद्र वाहन जो असे उच्चश्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देव गंधर्व नागाचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरे श्री रत्न थोर तू ईश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्हा पाशी ये तो यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वर्या तुला पावसी मदानुग्रहे विवारुनी बुद्धीसी भावी पत्नी तू मज ऋषिवाचम ऐकुनी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलेली त्यासी जी धरी तरे लोके हे देवी वाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे येते मत प्रतिज्ञा ऐसी निश्चय पहिलाचा हा करू मी मिथ्या तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकिल संग्रामे मम गर्वास नासवी माझ्या समासे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय सा इथे दुतवाचम देवी गर्वंद होसी तू मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे देव दैत्य घेती आज्ञा तया प्रसन्न ठेविती एकटी नार तू कोठे युद्धात रास उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षत्रीचा तया दैत्य सवे कैसी आबळे रण विच्छिची शुंभ निशुंभाजवळी मानाने चालतू आता ना तरी केस ओढोने तुर्नामत नेती ते तुला देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचार वाचून सहा आता तुझा सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके वन्वंतरे देवी महात्म्य पंचमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.
अध्याय 6वा धूम्रलोचन वध ध्यान. ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्तनले शोभले देही कांती असी दिवाकर जसी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रादडोई दिसे सर्वाज्ञेश्वर भैरवाकिनी असी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषीर्वाच देवीचे ऐकून ऐसे दूत विद्रोह करी दैत्यराजा विस्तारे कळी वृत्तांत झाले ऐकून दूत वचना सकृत दैत्य राजतो धूम्रलोचन दैत्यांच्या सैनापती बोलत तो धूम्रलोचन जावे आणावे ओढून तिला धरून केस दुष्टीचे बलात्कार्य करून या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व होकुनी अवश्य तक्षणी त्यांना वधावे तो महाशूर ऋषीवाच अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचना 60 सहस्र दैत्यांची सैन्य घेऊन चाला तेने ती माहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पासी म्हणे गरजोनी चालतो ना मानिसी या वचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेईल बोलला असे देवी वाचम दैत्येश्वर तुझा पाठी सैन्य बला तुझे करी मज ओढून नेताना करीन नारी काय मी ऋषीवाच ऐसे बोलत जावे तो अशुद्धम्रलोचना हुंकार मात्रे अंबेच्या दक्षिण भस्म झाला दैत्य सैन्य महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुचा थोर वर्षावर चालला देवीचा वाहन सिंह आया हळून या गर्जनी सैनिका माझी पडला कुदुनी तोरे दाडा पंची तीक्ष्ण मारी विदारी दबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादैत्यांशी सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तोचिरी चपेटा मारून कोणा धडा शिकारी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांची पोट फोडून केशरी पितसे रक्त आया हळून या अतिक्रोध असा सिंह क्षणार्धी तळाला मारी असुर सैनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचना तो मेला सिंहाने सैन्य मारले सिंहराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओट दैत्यांची चंडमुंड महाखळ आज्ञा देते असतो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरोने केस ओढाती आना देवी इथे तोरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्र गावही करा असुरी आपुली द्या टाकुनी देवीच्या वरी वदावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधोनी सत्वर ओढोनी तयांना ना दुष्ट श्री वदता बरी. ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे षष्टमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7वा चंडमुंड वध ध्यान. ओम द्यावी ती रत्नपीठा मधुर शुक स्वरा ऐकी जी श्यामलागी पद्माक्षी पाय ठेवी श्री शिशकला वाद्या विना सुरंगी कंठी कल्हार माळा नियमित विळसे चोळीती रक्तवश्रा मातांगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकू भाली विचित्रा. ओम ऋषीर्वाचम आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगणी घेऊन चंडमुंड महादैत्य सशस्त्र सह चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसेच दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले अंबिका क्रोधयुक्त ती पाहत दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाले ललाटी ब्रुकटी वक्र त्यात विक्राळ तलवार पाश घेऊन काली प्रगटली स्वयं विचित्र खडंग वागदरा मुंडमाला गळ्यामध्ये चित्त चर्म परिधान शुष्क मास भयंकर अतिविस्तार वदना जीवा तरळ भीषणा निभग्न रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याच्या वर कालिका बक्षी प्राणास त्याची या पार्श्वरक्षक मारले माहुता अंकुशधारी संघटा गज सैनिका एक हात धरून या त्यांचा ती प्राण बक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसैना महानती भयानक काळमुखी काळीचा नाश होत असे लात गुद्दे कुणा मारी धक्के देके सोडून गळा दाबी कुणासाठी धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरून तोरे तोडून फोडून टाकी दात चाविता अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारली कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खडम वाग तलवारीने दंताकडे चावले किती मृत्यूच्या वदने गेले दैत्य दुष्ट महाफल क्षणात मारली सैना असुराची महाबळी कालीदेवी वरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षव संगरी भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाण चक्र पडवून होता ती लीन तत्क्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकट अद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देतसे धरुणी केश दंडाचे पाडी मस्तक बोरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवितसे महाबली चंड मुंड संग्रामी मरत असे पळाली व्याकुळ सैना दैत्यांची सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गर्जनी थोरती चंडिके जवळी गेले विजय मन्वत्त होलत चंडमुंड पशु गे हे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभासी आता वधावे तो स्वयंरणी ऋषुवा
पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी काळीसी गोड बोले. चंडमुंडास मारुनी आली तुझ मज पासी गे. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कृती होईल. श्री अजित विरचिताय प्राकुर्भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य सप्तमाध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीजवद ध्यान. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशां कुशवान हाती प्रदीप्त शक्ती अधिमादिकानी असी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषीवाचम. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संतापला म्हणे. आसली नसली सैन्य दैत्यांनी काढली रणा आज्ञा देऊन या शुंभ सारी संग्राम सिद्धीस. सेनापतीचे 86 उदा युद्ध चला रणी 84 गंभू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शतदोम्र कुलोत्तमा. सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक दोहर्द मौर्य कालकीय महासूर युद्धासी सज्ज होऊन ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्त्र शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊन सहस्र सैन्य घेऊन युद्धासी रणी जात असे. भयंकर दैत्य सैना पाहोनी चंडिकारणी टंकार नादी भैरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गर्जे कंठा वाजवी अंबिका नाद विस्तारला जा त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंटांचा नाद गेला दिगंतरा उल्हासी मुख कालीचे वाटले विजयास्तव. तू मूळ नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले. चंडिका सिंह काळीशी सक्रोध घेरती सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिके विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळ गेल्या दैत्य संहार विचून. रूपयश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे. शास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानसी अक्षसूत्र कमंडलू. आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माने धीरण माहेश्वरी वृषवेसी त्रिशूळ वरदारिणी कंकणमान नागाचे भालीचंद्रार्थ भूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंग दोन हातासी एका हातात खडंगते. श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्ती जेतया वारा रूपे आली विद्ध क्षत्रिय उपस्थित. नारसिंह नृसिंहाची नृसिंहापरी आली ती केस झाडीता क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र सादरे. देवशक्ती सवे चंडी पाहुनी रणी शंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे. देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जे शत शिवा तशी. ती अपराजिता देवी जटात उमीर शंकरा म्हणे तू दूत होऊन भूत शुंभ शुंभाशी दे त्या ती गर्वंदासी. तसेच दैत्य सैनिका विच्छित युद्ध ते जे त्यांना संदेश सांगणी असा. दैत्यानं जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवाशी यज्ञ भागतो बलाभिमानितो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हा लागी बक्षतील दक्षिणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान जगी. शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधाशी ऐकोनी कात्यायनी जिते असे सक्रोध दैत्य ठाई विद्रोही क्षणी धावला. मत्सर हृदयच्या ज्याच्या ते दैत्य अश्र झोकती. वृष्टी शक्तिबाण आदी देवी लागून मारिती. टंकारुन धनुष्याशी अस्त्राश्री प्रतिशस्त्र दे शस्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुनी ती काळी खडम वागे वधुनी कुणा शत्रूंच्या घेऊनी प्राण विचारे रणभूमीशी. ब्राह्मणी कमंडलूचे जल फेकी जिते कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम. माहेश्वरी त्रिश्वाने चक्र मारुनी वैष्णवी कार्तिकेयाची शक्ती दैत्य संहार साधिती. इंद्रशक्तीची आवाजरे शताक्ष दैत्य दानव रक्त सांडूनी अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी. वाराही दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी. नरसिंह नखग्राने फाडी दैत्य महाबली करोनी सिंहनादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीची अनादे भयभीत सुरते शिवदूतीचे हस्ते वध त्याचा होत तक्षणी. मातुर्गणा महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सैन्या भयाने प्राण घेऊन. दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाकळ युद्धाला तया काळी तया संग्रामी धावला. रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंबही तत्व दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी. इंद्रशक्ती पुढे हाली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी गाळ्या दैत्य धाल. थेंब रक्तातून आले तुझुकी दैत्य धावले. युद्ध खेळावाय लागी सर्वांची पूर्ण अर्था. वीर्य बळ शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्त थेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा. मातुर्गणा सवे
घोर खेळती युद्ध शूरते शस्त्र भीषण वर्षा चाले संग्राम घोरी पुन्हा वज्राची या घावे घाया रक्त सांडितो रक्तबीज संख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घाया तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्त बीजाने जगमंडल व्यापले शक्ती मारुनी कोमोरी वाराही खणंग घालुनी माहेश्वरी त्रिशूळाने रक्तबीजास मारिती त्या कृत महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करून या स्वशर्य पूर्ण दाविली शक्ती शूलाधिघाताने सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहून खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसरावे तो आत्वरे माझी या शस्त्रपाताने घाला रक्तबीजा रक्तबिंदुशी त्याच्या या ग्रासावे तो महामुखे सहार्थ रक्त सारे विचारता रणात्वत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशी या युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर नये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारिते शोषले रक्तकालीने क्रुध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाशी विच्छित देवीचा थोडी दुःखी न झाली गदा सोशुनी चंडिका रक्तबीजाची आधी ही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी वज्रबाण खडंग दृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विदिश शस्त्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी नुप्राळ रक्त भिजतो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाठला महादैत्याची अवधे धैर्य देवांशीला जाहाले मातुर्गणा महासौख्य रक्तबीजन राहिला रणमध्ये अतिहर्षे नावती देवता ओम श्री अच्युतविरचिताय प्राकुद्भावार्थ टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य अष्टमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 9 निशुंभवद ध्यान ओम बंधु कांचन तनु रुचिराक्षमाला शोभे भुजत वरदा कुशपाश भाला चंद्रार्ध नेत्र त्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मी नित अनंतकारी ओम राजवाच विचित्र कथा यायसी स्वामी सांगितली मज देवीचा महिमा भारी रक्तबीज वदामुळे रक्तबीज तोरणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषिवाच रक्तबीजारी दैत्यांशी निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पावणे क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावून ओठा दैत्य देवीशी मारणार शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृका गणा मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघा परिबाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळत त्याचे बाण चंडिकेने तोडले बाण मारून घाव केले तया वीरा अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त डाल येऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी गाव तोकरी शूरप्रभान देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीसी तो मोडीत तक्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्येच विभाग होऊन पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूळ मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभासी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीस बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून वदावया अंबिकेशी रणी तो धाव घेत असे अनुपम भुजा 8 सायुध्य बसला रती झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला ती बळे प्रत्ययाचा ओढून केला शब्द दुसह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थराले दिशादायी भरून या धुनी गेला नभावरी तेव्हा गर्जत तसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून या हात भुवरी मारिले तयाचा शब्द वाढून पहिले शब्द तोपती शिवदूती अट्टास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गरजती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकतीच्या देवी मारुनी कोथाडी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गजवी त्रैलोके ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शुलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडे ऐसा निचेष्टा पडला खळ निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करीत असे दश सहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन जनी
केले चंडिकेवर त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून वधावया चंडिकेसे वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारून तलवारती दैत्याने शूल हातासे घेतला मारण्या तिला चंडिका पाहून आळशी शूल फेकी तयावरी छाती फोडून त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनोतनी देवीशी म्हणे तोषाने राहा उभी देवीने खडंग फेकून त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने दैत्य तो पडला अवतनी सिंह कठोर झाडाने दैत्याच्या कंठ फोडित काली शिवदूते तेव्हा वदती दैत्य मंडले कोमरीने किती कासे केले निष्प्राण संगरी ब्राह्मणीच्या मंत्र निरे निस्तेज झाले किती त्रिशुळे माहेश्वरीच्या छिन्न किती झाले वाराई तिशुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेडित ऐंद्रिती वज्र पारोनी असंख्य अवधी दुर्जना दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला श्री अच्युतविरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे नवमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरयुता कुशपाशूलम बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी धात धृते दुलेखा. ओम ऋषिराज निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सैन्य सभे मृत पाव निशुंभ सौक्रोधे बोले तो अंबिके प्रते गर्वांध होसिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझे साह्य तुझे सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी वाच दुष्टाने सेकोनी मीच मी एकटी जगी माझ्या युवती या साऱ्या मतृपी मिळती पहा. ऋषिवाच ब्राह्मण्य आदिच्या देवी आंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पायी शुंभ महाबली. देवी वाच माझ्या युवती जावो त्या मतृपिली न होणे एकटी रणी मी येते स्थिर व्हावे तू आशुरा. ऋषिवाच पहाती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण मर्निल सशास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्याश्र अंबिका सोडी शत सौख्ययुतावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जटाकी देवी हुंकार गरुनी तोडी तेव्हाचा अश्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तोटाकी बाण शशास्त्रे देवी दाखली सक्रोध बाण मारून देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येताती अंबिकेवरी देवीने चक्र मारून शक्तीमध्येच तोडली शताशोदित ऐसी ढाल घेतलवार तो चौताळण्या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्याक्षणी सूर्यावत तलवार डाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगळ घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगळ तोडता तोरे बुक्का माराव्या लागी मोठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वर छातीत त्या दैत्यांच्या थोरा आघात आला शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामासी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहून आपल्याकडे त्रिशूळ फेकून देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेदा वावडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्तता आली सर्व लोकी रक्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुसच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्चिल नद्यांशी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परी सोनी देव हर्षती अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरा गणतालासी धरून नाचती नवी वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वळ जहाला अग्नी भीषण शब्द सांबले श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यान. बालार्वात कांती शशिभाली सुस्तन नेत्री सुहास्य वदनावरती वरदापा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषिरुवाच देवी वरी शुंभ महासुरेंद्रा विंद्रादिवनी करुणी समोरा कात्याने शिसुर स्तोत्र गाती त्याचे प्रसन्न देवी कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूत जगतासे एक महिषी स्वरूप स्थित तू अशोका शौर्य असीमा तव पार नाही पाणी जग तृप्ती तुझेने होई तू वैष्णवी शक्ती
अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्वया जगतास केले मोक्षात्व लोक कितेक नेले विद्या समस्त तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू वेक व्याप्ती सकला जगाला वाणी परशब्द न तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवया योग्य स्तोत्र उक्ती अन्यन्याउनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्ग पवर्गद देवी नारायणी नमस्तुते कालकाष्टी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनास्तोते शक्ती नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तीभूते सनातनी गुणाश्रये गुणामये नारायणी नमस्तुते शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वश्यत्री हरे देवी नारायणी नमस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कंशाभ शरिके देवी नारायणी नमस्तुते त्रिशूळ चंद्र हिरे महावृषभ वाहिनी माहेश्वरी स्वरूपेने नारायणी नमस्तुते ते मयूर कुकुटवृते महाशक्ती धरे नगे कौमरी रूप संस्थाने नारायणी नमस्तुते ते शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुद्धे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराह रूपिणे शिवे नारायणी नमस्तुते ते नृसिंह रूपिणे उग्र दैत्यनाशार्थ उद्यमे त्रैलोक्यत्राण सहिते नारायणी नमस्तुते किरीटिनी महावजे सहस्र नयन ज्वले उत्तर हरे ऐंद्री नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपिणे ऋत दैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमस्तुते दृष्ट कराल वदने शिरोमाला विभूषणे मुंडमंथने नारायणी नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पृष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते मेधे सरस्वती वरे भूती बांभ्रवी तामसी पावये नियतेशे नारायणी नमस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशी सर्व शक्ती समन्विते भयात रक्षी देवी दुर्गे देवी नमस्तुते ऐसे वदन सौम्य लोचनत्रय भूषितम सर्व भयातून रक्षो कात्यायनी नमस्तुते ज्वाला कराला तुग्र सर्व संहारकारी जो त्रिशूळ भद्रकालीचा हरो भय नमस्तुते नासावी तेज दैत्यांचे आपुले ध्वनीच्या स्वरे पापनाशवती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडंग हाती दैत्यांचे रक्तमासजा चंडिके शुभ तेने हो प्रणाम तुझा आमुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता विच्छा पूर्ण तुष्ट होता आश्रित जे ते न विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विदिद्वार रंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपा धरुणा बौदांत मूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संस्था ममत्व करते महांतकारी तुझा विषी ब्रह्मी वृष्टीसारी जेथे अतिउग्र विषारी नाग जैते रिपुडाकू महाक जाग दावानली सिंधुत शोभतीशी तू रक्षिशी या सकला जनासी विश्वेश्वरी पाळसी तुझ विश्वात्मिकी दर्शी तुझ विश्वेशवंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती वावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापास नाश करून सुखवी जगाला उत्पात पाक शमी जना पदाला पाव आम्हा देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे देवी वाच वर माग देवतांनो विचय तुमचे म्हणे सर्वप्रकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभासी नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मोनी विंध्याचला तर आहोनी वरीन दैत्य मिते रुद्रावतर घेऊन पुन्हा पुढे भूमीवरे वरपचित नावाचे दानव मद मारे वदत त्या दैत्यांचे क्रोध वंश मुखामध्ये डाळ पुष्पवंत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मच्छलोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मजवा होणे आयो निज स्तविती मुनी ते मज पाहिने शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे ममध्ये ही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम तेव्हा माझे होईल भुवरी
त्या अवतरी मी नामे वदीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप भीमप्राती मज येणे असे पुन्हा रक्षवया मुनी वृंदावरीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊन स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल बोवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोक त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षष्टपद भृंग होऊन तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते मज पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतारुनी तेव्हा मी करीन नाशी शत्रूंचा ओम श्री अच्युतविरचिताय प्राकुद्भावार्थ टीकाय मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे योगदेश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12वा देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यानम कांती विजतशी मुगेंद्र वहना भासे अति भीषणा कन्या खडंग धरुणी ढाल करती भावे जिचे सेवना हाती चक्र गदा धनुशर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यातमी ओम देवी वाचम प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नासुनी राही तो सुखी मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाजतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीसी मनातुनी भक्तीने ऐकता माझे महात्म्य अति उत्तम तयासी पापस्पर्शोनी आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रुंशे न भय राहे न भय न राजा डाकूचे राष्ट्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने आला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रद महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदरी संविद्या नित्य माझे महात्म्य त्या जास्तळी संविधान तिथे माझे तेथून जाईन मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंग हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणून जाणे तो करो भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सहस्र सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिक करतात जे तेव्हा महात्मे जे माझे भक्तिपूर्वक ऐकती नासती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुद्धा संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ यासे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभा पराक्रम संग्रमाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश सोबक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठा असा बालग्राने आक्रंता बालक शांती कारणे पडता पुट मित्रांशी मित्रत्व जुळविले दुराचारीचा नाश करी महात्मे श्रेष्ठ हे राक्षस भूत पिचास पाष्टमात्रेचे नाचते माझी सर्व ही महिमा माझे सामीप्य देतसे पशु पुष्पार्ग धूपादी गंध द्वीपादी उत्तमा विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिने अन्य भोग समर्पुनी वर्ष आराधना दानात प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मे महात्म्य ऐकता त्याची पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नासती दैत्य दुर्जना मनुष्य भय वैरांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजरानी येता पाठी भयप्रद राजा क्रुध धाडी अथवा बंद घालित वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शास्त्रांचा मारा होत भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावे सिंहादी डाकू वैराची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनन्मयी वासी ऋषिवाच बोलून ये भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले देते भीषण जगदविंदासी ते वदता उग्र अतुल विक्रमे राहिले देते गेले पातळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा सुनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घे पुन्हा पुन्हा तिचे विश्वासी मोहिनी जगता जन्म देत प्राथिता तुष्ट होऊन रिद्धी विज्ञान दान दे भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयंती महामारी रूप धारण जी करी समय सात होते जी अजन्म सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समय सर्वास रक्षित अभयुदयाच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे आवावी तीच लागता स्तुती करता पूजोने गंध धूप फुलादिकी देता ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचिताय प्राकुत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे
मनवंतरे देवी महात्म्य द्वादशाध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैशाशी ध्यान. ओम बाल सूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना द्या तो शिवाजीच्या हाती पाशांकुश वर भया. ओम ऋषीवाच. ऐसे बोलिल राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. युधोत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोकही आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजा. अनादिकाशी ती मोक्षे भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडे वाच. कोष्टृके मुनी मेदांचे राजसुरता ऐकुनी तया सुवर्तस भाग्य ऋषी करी वंदना. ममता राज्याचे तुनी होता खिन्न अतिनुप्र महा मुने तया बोधे राजा वैश्य नदी तटे अंबिका दर्शनासाठी तत्काळ वैसले तप देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधन पूजिती षष्ठ दोघे देवी स्मृती वातीची अल्पाहारिती प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्रमन लावून चिंतन जपी मांडवी आपुले रक्त देऊनी स्वप्राण बली वात आराधितीने अमाने 3 वर्षे महातपे प्रसन्न दर्शन दे चंडिका त्यासी बोलिली देवी वाच. राजा वैशिष्ट्य तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले. मार्कंडे वाच. दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नुप्रमागत यह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो शून्य ममत्व मी पण निरासक्त करी ऐसे नम्रत्व ज्ञान मागत. देवी वाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभले जे तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होसी विवस्मानास बालक सावर्णिकी म्हणून आम्ही ख्यात होसील पृथ्वीसी वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावसी. मार्कंडे वाच. ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र जे करती ऐकुनी देवी अंबिका अंतरान तेथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल. क्लीम ओम श्री अच्युतविरचिताय प्राकुद्भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशाध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. नववार्ण मंत्र एक माळ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय
विचय. तंत्रोक्त देवी सुक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना. नमो प्रकृती कल्याणे नेमे वंदितो तुला नित्यवंदन रोत्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योस्त नमे चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा. शरणागत कल्याणे सिद्धी रूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः. दुर्गमातु दुर्गपार तू सार सर्वकारिणी ख्याती अनेक तू कृष्णा धर्मेशी नित्यवंदना. अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणाम आहे. नमो हे जगद्धारा कृती देवी नमो नमः. जे सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकांठाई चेतना म्हणवी तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकामध्ये बुद्धी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सका माझी शुद्धा रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकामध्ये छाया रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सका माझी शक्ती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकांठाई तृष्णा रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकामध्ये क्षमा रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सका माझी जाती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकांठाई लज्जा रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकामध्ये शांती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकांठाई कांती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकांठाई स्मृती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये दया रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये माता रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे अशी स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व यापुनी जगस्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे स्तविती जिला सूर जी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हालाही पदा कुणीतरी उदंड देते ग्रासिता सूर प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरतातील धनी आम्हा नरावी पदकदा कुणी. तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण वस्तू. प्राथमिक रहस्य. ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुम छंद नारायणी ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीची पावायसी जपावे. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवताराच्या प्रधान प्रकृती आता. विप्रवराहा मी नमः स्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावे साधन देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त अन्यासी कधी मी न निरोपिले. सकलाधिक महालक्ष्मी त्रिगुण परमेश्वरी दृश्य दृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा. मातुर्लिंग दाढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजिया सप्तकांचन वर्णाची तप्तकांचन भूषणा. शून्य जगता लागी प्रकाश एक देवीचा. शत्रू सर्वत्र शून्य लोकांशी पाहुनी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तमा. काळाल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटेची कृषती दिसे. खडंगपात्र शिरढाल हाती घेती चतुर्भुजा कमंदहार वक्षाशी मुंडमाला तिच्या शरी. महालक्ष्मीची ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते तुला नमो. श्रेष्ठ तामसी देवी श्री महालक्ष्मी वदे तदा ठेवते तुझं मी नाव सांगते कर्म जे तुझ्या. महामाया महाकाली महामारी शुदा तृषा निद्रा तृष्ण एक वीरा काल रात्री दुरत्त. अशी तुझे नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख तेजना. बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी. अक्षमाला कुशधरा विना पुस्तकधारिणी ऐशी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली ते. महाविद्या महावाणी महारथी वाक सरस्वती आर्य ब्रह्मिका मध्ये वेद गर्भामतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे. बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मिते तया काली जी सुज्ञ कमलासना. ब्रह्मा विधी विरीच नामदे नरोत्तमा. श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष श्रेय तयासी ठेविले जे का नामरूपे निवेदिते. नीलकंठ रक्त भाऊ श्वेतांग चंद्रशेखरा ते झाले नारी पुरुष महाकालीच्या गुणे. तो रुद्र शंकर स्थानु कपर्दित्रय लोचन.
त्रैविद्या कामधेनु त्रिश्री भाषाक्षरा स्वरा सरस्वती गौरी नारी श्यामला पुरुषा करी जी नावे तय दोघांचे सांगताय की राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तक्षिणी गुजये नदी आज्ञे ज्ञाते वर्मास सानती त्रैविधी सरस्वती लक्ष्मी ने विधिसी दिली रुद्र वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवितसे गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड वेदन त्या ब्रह्मांडी महातत्व पंचभूत समजते स्थावर जंगम रूपे श्वासी वृद्धी झाली लक्ष्मी सह श्री विष्णूने पोशिले सकला प्रती गौरी सह महादेव सर्वसंहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वस्तव महेश्वरी निराकार ती साकर नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्रमायसे कुंपते एक जी नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे श्री प्राथमिक टीका प्राकृत भारत श्री अच्युत श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैडवना आषाढ ब्रह्मसूत्रजीचे करी दशवक्रश दशभुजा दशपादंजना प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशनद आडाती भीम रूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्तस्थान तयाची खडंगबाण गदा शूल चक्र शंख भुसुंडी ही धनुष्य परिगा मुंड रक्तश्रवी धरितसे आसी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्या आराधिता व शौहरी पूजा काशी चराचर देवता गातुनी झाले अविर्भूत महाप्रभा त्रिगुणती लक्ष्मी देवी साक्षात महिष मर्दिनी श्वेताननी लभुजा श्वेतस्तन मंडला रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयजी सुचित्रगणा चित्राजी मालंबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदशभुजा पूज्या ती सहस्रभुजा सती आयुध सांगतो आता उजव्यापासून डावीचे अक्षमाला पद्मवान खडंग वज्र चक्र गदा त्रिशूळ परशु शंख शक्ती घंटा आणि पाशतो दंड पानपात्र दंड ढाल पानपात्र धनुष्य निकमंडल अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देवीमयी विशा महालक्ष्मी अशी नुप्रा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मनी देही जी सात्विक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभ शूर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती शंख घंटा हल धनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ सुरा संहारी रणंगनीजी स्वरूप त्रय हे ऐसी राजा तुझ निवेदिले पृथकापासून आता त्रिमूर्तीचे परिसे दक्षिणेशी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टीपूजने महालक्ष्मीच्या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेशी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी पुढती महालक्ष्मीच्या अष्टदशभुजे प्रती महाकाली मामंगी दक्षिणेशी सरस्वती राजा यांच्या पूजनासी दक्षिणेकाल पूजने पूजवा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती वेचुने शुंभ नाशिनी जी देवी अष्टभुजेचे पूजने तिच्या सवे नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवून दक्षिणेशी रुद्र पूजा वामंगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांना गावून पूजावे त्रयमूर्तीसे एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महेशांतक देवीशी पूजी तोच जगतप्रभू म्हणून पूजन योग्य चंडिका भक्तवत्सला अर्घ्यादी अलंकारे गंध पुष्पादी अक्षदा धूप दीपे नैवेद्याने पूजा अर्पवी देवीची दैत्य अभक्ष वाहुनी करती तामशी पूजा सात्विकी नम्र होऊनी पूजा षष्ठ अर्पिती कापूर तांबूळ भावे चंदन सुमनादिके वामंगी महिषासुर भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातून जो का दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारिताचे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मध्यम चरित्र तेव्हा वाचवे हात जोडणे प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निराळसा जगदंबा वंदावी हात जोडणे सप्तशती श्लोक मंत्र रूप महागुणी तिळ द्रुत युक्त खीर करावे हवना सवे सप्तशती मध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजने मनेंद्रियास ओधावे वंदावे ध्यात देवीशी आपण बोलून जीवा भावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजितो रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगोने सायुज्य त्यास देवीचे दररोज नशी पूजा चंडीची ज्याची या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु मूर्तिरहस्यम
ऋषी बोले, ओम नंदा या नावाची नंद कन्यका स्तवी ती पूजिता विश्वभक्त आधीन होतसे कनोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदरा देवी सुवर्णलतिका कनोत्तम कनोत्तम भूषणा चतुर्भुज पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंद्रा कमला लक्ष्मी ती श्री रक्माभुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूप वर्णिना ऐक निर्भयकारी जे रक्तवस्त्र रक्तवर्णा रक्त सर्वांग भूषणा रक्त युद्धा रक्त नेत्रा रक्त केशाती भीषणा रक्त तीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका श्री प्रियपती दैसा भक्ता सेवी तशीच ही पृथ्वी परी विशालती सुमेरू युगल असणे लांब रुद्र स्थूळ मोठे आकारे ते महामनोहरे ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयो निधी या स्तनपाने भक्तांच्या पृथी सर्व कामना खडंग पान पात्र हाल हाती मुसळ जिदरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी असी तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगमा जो तिला पूजित भावे या पतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तया प्रती प्रेमे बाई निज भक्ता पतीशी सती सती ते जशी शाकंबरी नीलवर्णा निलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवली विभूषित कृशोदरी कर्कश शिखरा ऐसी गोल पुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीचे असे पुष्प पल्लव मूलादी फल शाक असे करी क्षुधा तृषा मृत्युभया हरती जे सुधारशे शाकंबरी शताक्षिती म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्ट दमनी शमनी दुरितापदा उमा गौरी सती चंडी कालिका तिच पार्वती शाकंबरी स्तोत्रदान जप पूजन वंदन अक्षय फळ ते देई अन्नपान अमृत त्वरे भीमा देवी नीलवर्णा दात चकाकती विशाल लोचना श्रीती गोलस्थुलो पयोधरा चंद्रहास खडंग शीर डमरू पान पात्र गे एक वीरा काल रात्री कामदाती प्रशंसती तेच दुर्दश ऐसे जे भ्रामरी प्रशंसती चित्रानुलेपना देवी चित्रभ्रमण भूषिता चित्राभ्रमण पाणी ती महामारी प्रशंसती अशा सांगितल्या अमृती चंडिकेच्या जनेश्वरी जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिचे रहस्य गुप्त भक्त सांगणी वृथा आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायका साधना करुनी सर्व करा चिंतन देवीचे सप्त जन्मार्जित घोर ब्रह्म हत्यादी पातके सप्तशती पाठ मात्रे किलमिशी सर्व नाशिती देवी चे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिल जयाने ही पुरती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी मनोनीती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मृती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु देवी अपराध क्षमापण स्तोत्रम अपराध सहस्र जे होती हातून माझिया मानो निदास माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शत अपराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देवनाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहो घे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप ऐकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्रम टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु